हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज बघा मम्मीच्या घरी आम्ही कुरडई आणि थोडेसे पापड बनवत होतो तांदळाचे। तर मम्मी पापड बनवते, गरम कुरडया टाकून झालेले आहेत। आता थोडं उरलेल्या पिठाचे पापड लाटून घेते आणि ह्या वर्षी काही जास्त बनवलं नाही कारण वेळच नाही भेटला। मम्मी सुद्धा गावी गेलेली, मग आता मम्मी आली आहे तर मग आम्ही थोडे थोडे बनवून घेतो पापड। रोज थोडे थोडे बनवतो कारण आपल्याकडे वेळ नसतो। आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी कामावर जाते आणि कामावर दाखवते काय बनवलंय। तर इकडे बघा मी शेंगा बटाट्याची आमटी केली आहे आणि बीटरूटची चटणी ताईंनी बनवली आहे आज, कारण थोडी मी जास्त शिजवते त्याच्यामुळे त्यांनी मला आज बनवून दाखवली कशी बनवायची ती। भात केला आणि चपाती केली आहे इकडे। तर आता इकडचं काम झालेलं आहे बघा, किचन कट्टा क्लीन केलाय, भांडे सुद्धा धुवून ठेवलेत। आता जाऊया दुसऱ्या कामावरती। आणि ना खूपच गरमी आहे, खूप उष्णता आहे यावर्षी, त्याच्यामुळे खूप गरम होते। पण काय करणार, आपलं काम तर गॅसच्या जवळच असतं त्याच्यामुळे काम करावंच लागतंय। आणि इकडे बघा हा आहे वेदांत, मी दुसऱ्या कामावरती काम करते, त्यांचा मुलगा आहे। त्याने ना मँगो शेक बनवलेला, खूप छान बनवतो काय काय रेसिपी तो, म्हणून म्हटलं आज शेअर करावं तुमच्यासोबत। आज बघा त्यांच्याकडे पण सेम शेवगा बटाट्याचीच आमटी केली होती, भाकरी बनवते मी, भात बनवून झालेला आहे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही आलेलो सिटी पार्कमध्ये। सिटी पार्कमध्ये माझ्या मुली आणि माझ्या बहिणींना घेऊन मी आले होते आणि भावाची मुलगीसुद्धा आली होती, त्याच्यामुळे आमच्या कल्याणमधलं हे सिटी पार्क आहे आणि खूप छान आहे सिटी पार्क, बघण्यासारखं आहे। तुम्हीसुद्धा या कधी वेळ भेटला तर। योगीधाम इकडे गुरु आत्मन चौक आहे, तिकडे तुम्हाला हा सिटी पार्क बघायला मिळेल। तर पर पर्सन लेडीजसाठी 10 रुपीज आहेत आणि जेंट्ससाठी 20 रुपीज आहेत। आणि या गार्डनचा वेळ आहे सकाळ संध्याकाळचा, तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकता। आणि इकडे पाठीच बघा फूड कोर्ट पण आहे, तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ अवेलेबल आहेत। तर मी माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो, तिथे आम्ही फक्त बोबा ड्रिंक ट्राय केली, बाकी दुसरं काही खाल्लं नाही कारण आम्ही घरून नाश्ता करूनच आलो होतो। आणि मी झोक्यावर बसून खूप छान झोके घेतले, खूप वर्षानंतर झोका खेळले। तर बघा आम्ही सिटी पार्कला आलो आणि मस्तपैकी आता रिलॅक्समध्ये बसलो आणि वरती बघा आकाश किती छान दिसतंय आणि ना मस्तपैकी आम्ही रिलॅक्स होऊन मस्त बसलेलो आहोत। छान वाटतंय, मस्त वाटतंय, डोकाचं पुढे घे ना, टॉर्च येतोय, हा खूप छान वाटतंय। तुम्ही पण या सिटी पार्क।